वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम नमो श्री जगदंबे, ओम नमो श्री जगदंबे, नमन तुझ आंबे करुण प्रारंभे। डपावर थाप तुंतुण्याता, डपावर थाप तुंतुण्याता, डपावर थाप तुंतुण्याता, डपावर थाप तुंतुण्याता। शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा भारतीयांचा मान, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा भारतीयांचा मान। शिव प्रभूच गातो गुणगान जी जी, शिव प्रभूच गातो गुणगान जी जी, शिव प्रभूच गातो गुणगान जी 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 जी। जय महाराष्ट्र मंडळी। सन 1673 स्वराज्य सीमा मराठा योद्ध्यांच्या पराक्रमाने विस्तारत होत्या। भगवा आसमंत ताट मानेने फडकत गनिमांना भय दाखवित होता। याच वेळी रायगडाच्या माथ्यावरून एक आनंदाची बातमी मावळ वाऱ्याबरोबर स्वराज्यात पसरली। शिवराज्याभिषेक, शिवराज्याभिषेक, शिवराज्याभिषेक। अयं दुर्लंघ्यः, अयं उत्तुंगः, हिंदू शक्तिभूतः, शिवनृपनिर्मितः, दुर्गराज रायदुर्ग विराजते। मुजरा राज, या हिरोजी या। काय काम काढलत? राज, जगदीश्वराच्या रावळाचा आराखडा आणला होता। राज्याभिषेकाच्या धामधुमीपूर्वी रावळाची उभारणी करून घेता येईल। पण हिरोजी, स्वराज्य अजूनही अपूर्ण असताना आम्ही राज्याभिषेक करवून घ्यावा कसा? आम्ही समजलो नाही राजे। स्वराज्य अजूनही पूर्ण नाही म्हणजे? अहो हिरोजी, राज पन्हाळ्याची बात बोलतेत। होय, पन्हाळा म्हणजे स्वराज्याचा दख्खन दरवाजा, खासा जगदंबेचा सिंह। हिरोजी, पन्हाळा स्वराज्यात नसेल तर स्वराज्याची पश्चिम बाजू सुरक्षित नाही, आणि जोवर पन्हाळा स्वराज्यात नाही तोवर राज्याभिषेक नाही हिरोजी। अण्णाजी पंतसनी धाडलं होतं राजांनी, पर त्यासनी बी गडफत्ते व्हाय ना बघा। मग आता त्यासाठी आपलं हुकमी शस्त्रच वापरावं लागणार। होय बहिर्जी, आणि त्यासाठी आपला मराठी मनसुबेदार वाघ कोंडाजी फर्जंदच हवा। वज्रबाहु महाबाहु दुर्दम्य शिवस्य त्रिनेत्र, दुर्दंड प्रलय चंड मार्तंड धक्क धिंग रुद्र। वज्रबाहु महाबाहु दुर्दम्य शिवस्य त्रिनेत्र, दुर्दंड प्रलय चंड मार्तंड धक्क धिंग रुद्र। सरदार, सरदार, ओ कोंडाजी फर्जंद। कोण? गोदाजीराव? आज कशी काय वाट चुकली म्हणायची? फर्जंद, आवर राजांचा सांगाव हाय तुम्हा साठन लगोलग गडाव बोलवलंय बघा। राजांचा सांगावा म्हणजे प्रत्यक्ष शंभू महादेवाचंच बोलावणं आलं म्हणायचं की काय गाड्याव? पर गोदाजीराव, बेत काय आहे? बेत थोरला हाय। राजांच्या मनात पश्चिम दरवाजा आहे। राज्याभिषेकाच्या सनई चौघड्याच्या अगोदर पश्चिमेला युद्धाची नौबत वाजवायचा विचार आहे राजांचा। हा हा, आता शंभू महादेवाच्या मनात आलं म्हणजे झालंच की। चला। राजे,
आपल्या बरहुकूम फारशी भाषेतील राज्यव्यवहाराची प्रकरणे मराठीमध्ये रूपांतरित करण्याचे काम सुरू केले आहे. उत्तम. त्याचबरोबर इतरही भाषांचा अभ्यास सुरू केला आहे. पंत, या स्वराज्याचं सुराज्य व्हायचं असेल तर आपली भाषा, आपली संस्कृती ही जपली गेली पाहिजे. स्वराज्याचे व्यवहार, देवाणघेवाण, राजकारण आणि पत्रव्यवहार हे आपल्या मातृभाषेत म्हणजे मराठीतच झाले पाहिजेत. अगदी बरोबर. राज मुजरा याद केलीत? कोंडाजी फर्जंद, आमचा ढाण्या वाघ. या 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 कोंडाजी, आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. एक वाघाच्या हिमतीची कामगिरी आहे. पन्हाळ्याचा विडा उचलणार? राज, अहो तुम्ही फक्त बोट दावायचं आणि आम्ही उडी मारायची. पण यावेळी उडी चुकता कामा नये. या पन्हाळ्यावरची आमची स्वतःची उडी एकदा चुकली आहे कोंडाजी. हजारो मावळ्यांच्या रक्तमासाचा चिखल झाला आमच्या डोळ्यांसमोर. आम्हाला शिकस्त खावी लागली. पण कोंडाजी, आता हा किल्ला आम्हाला हवाय. स्वराज्यासाठी, रयतेसाठी आणि आमच्या बलिदान दिलेल्या प्रत्येक साथीदारासाठी. बरं ग फर्जंद, गड आधी मुघलांकडे होता, आता आदिलशाहीत हाय. आणि आता गडावर गडकरी हाय बेशक खान. तलवारीचा लई कडवा, किल्ल्यावर पाखरू बी जाऊ शकत नाही असा कडक बंदोबस्त ठेवलाय. सध्या 2500 सैन्य आहे त्याच्या दिमतीला आणि अजून येण्याची शक्यता आहे. मग तुमचा बेत काय कोंडाजी? बोला, किती सैन्य देऊ? 2000? नगराज. मग 2500? नगराज. कोंडाजी, मग सैन्य हवं तरी किती? फक्त 60. फक्त 60? अहो फर्जंद, नाही, 60चं 6 लाख कसं करायचं ते मी ठरवलंय. राज, तुम्ही फक्त इडा द्या. कोंडाजी, कोंडाजी, तुम्ही सारे स्वराज्याचे वीर. या मृत्यूच्या ओठावर स्वैर घोडे फेकता, विजय खेचून आणता. तुमच्या या धाडसी आणि निष्ठावान सहकाऱ्यांच्या खांद्यावरच हे स्वराज्य उभं आहे. कोंडाजी, आई अंबाबाई तुम्हाला या पन्हाळ्याच्या वाटेवर यश देव. जय भवानी. अगधाव आई ठाई ठाई दैत्य मातला अन संपू देत काळ दुष्ट बंधनातला. हातात त्रिशूळ तू हातात आई घे, बळकेच आज संबळाला दे. अन अंबाबाई गोंधळाला ये, अन अंबाबाई गोंधळाला ये. तुळजा भवानी गोंधळाला ये, अन काळूबाई गोंधळाला ये. शृंगवासिनी तुझा गोंधळ, हे आई तुळजा भवानीचा गोंधळ. अग माहुर गडवासिनी तुझा गोंधळ, आई करवीर वासिनी तुझा गोंधळ. प्रलयातून जगा, जगा आई तूच तारिले, बळतीच आज संबळाला दे. अग अंबाबाई गोंधळाला ये, हे अंबाबाई गोंधळाला ये. तुळजा भवानी गोंधळाला ये, अग काळूबाई गोंधळाला ये. बोल बोल, वो सिवा की क्या चाल है? बोल. अरहट, मरणापुढे बी ज्याचा ताठा तोच खरा मराठा. अच्छा, गवाद खान, सिवा की हर चाल पे नजर रखना.
उसकी हर एक खबर मेरे पास आनी चाहिए। ऐसा बंदोबस्त करो। जो हुकुम हुजूर, जो हुकुम। किले के चारों ओर सिपाही लगा देता हूँ। बहुत खूब, जागते रहो। जी 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 बिल्कुल हुजूर। ए जागते रहो रे, जागते रहो। काय फरजंद, कुठवर आली आहे तयारी? नाईक, 6 लाख कवाद झाल्यात. फक्त तुमचा निरोप यायची वाट बघत होतो. काय रे गड्या? तुम्ही फक्त सांगा कंदीच्याला निघायचंय. लय दिस झालं तलवारीने रागात नाही पिलं. मग उद्याच्यालाच करू की निमी कावा? काय म्हणता कोंडाजीराव? चालतंय की. उद्याच्याला खानाची खांडोळी करूनच साजरी करूया खंडेनवमी. गवाद खान, गवाद खान। जी जी हुजूर, जी हुजूर, जी। सुकून के दिन खत्म हो गए गवाद खान। बिल्कुल बिल्कुल हुजूर, खत्म हो गए। वो सिवा के लोग कभी भी कहीं से भी आ सकते हैं। जी जी। चौकन न रहना। छुप छुप के वार करना उन मरहट्टों की फितरत है। बिल्कुल हुजूर, बिल्कुल हुजूर। आप फिक्र मत कीजिए, मैंने चारों ओर सख्त कड़ा पहरा रखा है। हुजूर, चींटी भी अंदर से बाहर नहीं जा सकती। हाँ। शाबाश, शाबाश गवाद खान। मगर एक बात याद रखो। जी जी। अगर किले पर कहीं भी मुझे पहरा कमजोर लगा तो दुश्मन से पहले मैं तुम्हें अपने हाथों से खत्म कर दूंगा। तौबा 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 हुजूर, ऐसी गलती नहीं होगी। आप बेशक यहाँ से आराम से निकल जाइए, कोई बात नहीं। जागते रहो रे। बहुत खूब, जागते रहो। जी जी, जागते रहो। बहिरीजी, तुम्ही तिकडनं जा. हा, या इकडून. हर हर हमला हुजूर, हर हर हमला हुआ, मराठों ने हमला कर दिया, मराठे आ गए हुजूर, हमला हमला. चला, तुटून पडा. हमला करो गवाद खान, उधर से जाओ। एक को भी छोड़ना मत। कोंडा जी, बेशक बहुत बहुत कोंडा जी, बहुत तेज तलवार हो, एकदम खुदा के घर से भेजे हुए सिपाही हो तुम। बादशाह सिकंदर आदिल शाह के मुलाजिम बन जाओ। जिंदगी में देखी नहीं होगी उतनी दौलत और वतन मिल जाएंगे। अरे तू तुझ्या बादशावर. यो कोंडाजी म्हणजे वाघाची औलाद आहे आणि स्वराज्याचा अंगार आहे अंगार. यो इमान इकणार नाही.
कोंडाजी मुझे खत्म करके ये किला हासिल करना इतना आसान नहीं है। अगर तुम्हारा सिवा भी आ जाए ना तो उसके लिए भी ये नामुमकिन है। कोंडा जी मैं तड़पा तड़पा के मारूंगा और उसके बाद तुम्हारे सिवा को हम खत्म कर देंगे। अरे शिवबारा जर रणात मोहरा आला ना तर तुझ्यासारखी पाला पाचोळेवाणी उडून जातील। अरे तूच तानाजी रावांच्या पाठीत वार केला होतास ना। आम्ही मराठे शिवबाराजांची माणसं आहे। तुझ्या गत पाठीवर वार करणार नाही। गनिमाची छाताड फोडून रगात पिऊ। तुझ्यासारख्या कोल्ह्या कुत्र्यांना फाडून खाऊ आणि ठेकर सुधीक देणार नाही अशी ढाण्या वाघाची जात आहे आमची। कोंडाजी या अल्लाह या अल्लाह। हरे हरे महादेव हर हर महादेव हर हर महादेव। मंडळी पन्हाळ्यावर स्वराज्याचा भगवा फडकू लागला। अवघ्या 60 मराठ्यांच्या पराक्रमाने शौर्याची शर्थ केली। सुभेदार तानाजीरावांच्या हत्येचा बदला कोंडाजी फर्जंदांनी पन्हाळ्यावर घेतला। विजयाची खबर मिळताच खासे राजे कोंडाजीच्या कौतुकाला किल्ले पन्हाळ्यावर दाखल झाले। हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव। कोंडाजी राज कोंडाजी राज स्वराज्याचा दख्खन दरवाजा खासा जगदंबेचा सिंह असलेला पन्हाळा स्वराज्यात आणलात। भले शाबास कोंडाजी भले शाबास। जगदंब जगदंब। देखाव्याचे दिग्दर्शन मनीष सुरेश शिंदे। सादरीकरण हिंद चित्र प्रोडक्शन पुणे। आलेल्या सर्व गणेश भक्तांचे मंडळातर्फे हार्दिक हार्दिक आभार। कृपया जाण्यापूर्वी आपला अभिप्राय जरूर नोंदवावा। धन्यवाद।